आजच्या या चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, माजी मंत्री भास्करराव जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे लाडके लोकप्रिय उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, मावळचे आमदार आणि आपल्या या चिंचवड विधानसभेचे निरीक्षक सुनील शेळके, या ठिकाणी आमदार रोहित पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। महाविकास आघाडीचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये आपण पाहिलं 5 पैकी 4 उमेदवार निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचे हे लक्षात आलं की आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर चाललेली आहे। महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातला पदवीधर आणि शिक्षक सुद्धा आपल्या विरोधात जातोय आणि हे होत असताना या दोन्ही पोटनिवडणुका ताबडतोब लावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी घेतली आणि त्यांना एवढ्या लवकर या निवडणुका घेण्यामागचं कारण असं होतं, त्यांना असं वाटत होतं की या ठिकाणी या निवडणुका आपण भावनेच्या आधारावरती, सहानुभूतीच्या आधारावरती जिंकाव्यात। महाविकास आघाडीने भूमिका घेतली की इथून मागच्या काळामध्ये अनेक पोटनिवडणुका झाल्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतल्या आमदारांची दुःखद निधनं झाली होती। त्या ठिकाणी पक्षाची, महाविकास आघाडीची भूमिका होती, त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे विनंती केली की ह्या निवडणुका आपण बिनविरोध कराव्यात, पण त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी सहानुभूती दाखवली नाही आणि मग आज या ठिकाणी महाविकास आघाडीने भूमिका घेतली की आपल्याला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढायची। आज आपण ज्या पिंपरी चिंचवड शहरात राहतो, या पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या आज 30 लाखाच्या आसपास गेलेली आहे। या पिंपरी चिंचवड शहराचं एक इंटरनॅशनल लेवलचं शहर करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी केलं। आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीतनं, मार्गदर्शनातनं या शहराची एक वेगळी ओळख, एक वेगळी उंची या शहराला निर्माण झाली, कारण दादांनी या शहरामध्ये प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष दिलं, प्रत्येक काम स्वतः त्या ठिकाणी जाऊन जातीने लक्ष दिलं आणि दादांनी हे करत असताना या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेण्याचं काम केलं। या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका दादांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली। अगदी समाजातल्या शेवटच्या घटकाला मदत करण्याची भूमिका पक्षाची राहिलेली आहे। पद देत असताना सुद्धा दादांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस पक्ष असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना या सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज अनेक लोक मोठी झाली। सुनील अण्णांनी या गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याच पक्षातनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं ज्या लोकांना अनेक पदं मिळाली ती समोरच्या पक्षात गेली। जसं आता शिवसेना फोडून अनेक आमदार त्या ठिकाणी गेले, तशीच परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा झाली। आपले अनेक नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने पळवले आणि म्हणून या ठिकाणी सत्ता स्थापन करता आली आणि त्यावेळी सत्ता स्थापन करताना त्यांनी जी वेगवेगळी आश्वासनं दिली होती, पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या थापा मारल्या, 5 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कामं करू, विकास कामं करू, शास्तीकर माफ करू, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडू, रेड झोनचा प्रश्न सोडू, अगदी 100 दिवसात ही सगळी कामं करून देण्याचं आश्वासन त्यावेळेस त्यांनी त्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलं। परंतु प्रत्यक्षात आज कुठलंही आश्वासन त्यांच्याकडनं पूर्ण झालं नाही। काल या ठिकाणी या सभेच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की आम्ही शास्तीकर माफ केला। प्रत्यक्षात जेव्हा सभागृहामध्ये तो शास्तीकराचा जो विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडली आणि भूमिका मांडत असताना सांगितलं की हा शास्तीकर आम्ही पिंपरी चिंचवड शहरातला माफ करणार आहोत, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयात काही प्रकरणं त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि त्या
प्रकरणाचा विचार करून त्यानंतर आम्ही या शास्तीकरणासंदर्भात निर्णय घेऊ. प्रत्यक्षात पिंपरी चिंचवड शहरातल्या भारतीय जनता पक्षांना सवय आहे की कुठलाही विषय त्या ठिकाणी घोषणा आली की या ठिकाणी पेढे वाटायचे आणि प्रत्यक्षात कुठलंही काम या 5 वर्षात त्यांच्याकडनं झालं नाही. तसंच शास्तीकराचं मधल्या काळामध्ये एका चॅनलनी मुलाखत घेतली. मुलाखत घेत असताना त्यांच्या माजी पक्षनेत्यांनी सांगितलं, आम्ही त्यांना विचारलं किती दिवसामध्ये तुम्ही हा शास्तीकराचा प्रश्न निकाली काढणार. त्यांनी सांगितलं 1 महिन्यात. आज त्या गोष्टीला जवळपास 3 महिने लोटून गेलेत, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती कुठलाही GR निघाला शास्तीकराच्या संदर्भात. कुठलाही नागरिक त्या ठिकाणी जर महापालिकेत गेला तर त्याला सांगितलं जातं की अजून शासनाकडनं GR व्हायचा आहे. म्हणजे हे सुद्धा एक चुनावी जुमला आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात सुद्धा तीच भूमिका. 5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. त्याच्यामुळं माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की आज आपल्याला ही संधी प्राप्त झाली या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याची. आणि नाना काटेंसारखा एक चांगला उमेदवार महाविकास आघाडीने त्या ठिकाणी पक्षाने उभा केलेला आहे. आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, नाना काटेंच्या माध्यमातून जर आपण हा उमेदवार निवडून दिला तर मला खात्री आहे ज्या पद्धतीचा विकास नाना काटेंनी पिंपळे सौदागरमध्ये केलेला आहे तशाच पद्धतीचा विकास पूर्ण चिंचवड विधानसभेत नाना काटे करून दाखवतील अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या निमित्ताने मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 26 तारखेला आपण सर्वांनी नाना काटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि 26 तारखेला नाना काटेंना भरघोस मताने निवडून द्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महाविकास आघाडी.